काय म्हटलं प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा काय. The shortest wavelength in a Balmer series of hydrogen atom is equal to shortest wavelength in bracket series of hydrogen like atom. As like atom, hydrogen like atom of atomic number Z. As Z विचारलंय as बरोबर आहे ऑप्शन नंबर ए 33 सॉल्व करा. 33 हा as कसं सॉल्व करणार बाकीचे शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे इन्फिनिटी घ्यायचं बरोबर आहे ना. शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ विच हायड्रोजन ॲटम. हा तर पहिला दिले पहिली केस दिले बामर सेलची. इज ही शॉर्टेस्ट वेवलेंथ मी लॅमडा मिनिमम विचारले. लॅमडा मिनिमम ऑफ बी किती असतंय. सो बी साठी एन काय असतोय 2. म्हणून फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा लॅमडा 4/r. इज इट राईट. लॅमडा इज 4/r. ओके हे लक्षात ठेवा. एस फॉर मिनिमम फॉर्म्युला ओके एन स्क्वेअर अपॉन आर हा लक्षात ठेवा. 2 सेकंड केस काय ब्रॅकेट ब्रॅकेट साठी एन काय असतं 4 आणि त्याची लॅमडा मिनिमम फाइंड करायचंय फॉर ब्रॅकेट्स. ओके ह्याचा फॉर्म्युला काय देणार आता. इट इज नॉट फॉर हायड्रोजन आयटम जस्ट लाईक हायड्रोजन म्हणजे आर इंटू वॉट जेड. आर इंटू जेड स्क्वेअर आहे फॉर्म्युला. इज इट राईट. ओके हा फॉर्म्युला तयार होईल 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. बट पुन्हा मिनिमम आहे म्हणजे एम इन्फिनिटी घ्यायला पाहिजे म्हणजे r/z स्क्वेअर 1/16 मायनस 1/इन्फिनिटी म्हणजे r झेड स्क्वेअर बाय 16 बरोबर. आणि दोन्ही सेम दिले इक्वल दिले आणि त्यामुळे इक्वेट करा. सो लॅमडा मिनिमम ऑफ ब्रॅकेट इज सेम ॲज ह्या केस मधला बी बरोबर बाबर बरोबरचा. सो इट इज 6rz स्क्वेअर बाय 16 इज इक्वल टू उलट करायला पाहिजे ना. लॅमडा फाईंड करायचं होतं आपल्याला 1/r चा 1/लॅमडाचा आपण फॉर्म लिहिला 1/लॅमडाचा 1/लॅमडा. पण लॅमडा किती येणार लॅमडा मिनिमम फॉर ब्रॅकेट येणार 16/r z स्क्वेअर असं लिहायला पाहिजे होतं. सो इट इज 16/r z स्क्वेअर is equal to 4/r. As r get cancel as 16/4 is equal to z square. So it is 4z square and त्यामुळे z आला z ची व्हॅल्यू 2. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. कुणाचा 33 सॉल्व झाला 33 सेकंड बरोबर आहे. 33 नंतर झाला असेल तर 32 सॉल्व करा.